नवेची पौर्णिमा 2026 दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या माघ पौर्णिमेला नवेची पौर्णिमा असं म्हटलं जातं। ही पौर्णिमा संपूर्णपणे आपली कुलदेवी, कुलदैवत आणि त्यांचे कुळाचार यांना समर्पित आहे। हा माघ पौर्णिमा किंवा नव्याच्या पौर्णिमेचा दिवस विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ज्या कुटुंबांची कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, पालीचा खंडोबा, इतर ठिकाणचा खंडोबा, ज्योतिर्लिंग, सिद्धनाथ जोगेश्वरी, कोल्हापूर महालक्ष्मी, चिंचली मायाका, श्री रेणुका देवी या देवता आहेत आणि इतर देवी देवता आहेत, ते लोक या दिवशी विशेष करून पुरणपोळीचा म्हणजेच नवीन धान्याचा स्वयंपाक करून आपल्या कुलदेवता अर्पण करतात। तसेच ज्या लोकांचा काही कारणानिमित्त वर्षभर कुलधर्म किंवा कुलाचार थांबलेला असतो किंवा केलेला नसतो, अशी लोक या माघ पौर्णिमा किंवा नवेच्या पौर्णिमे दिवशी आपला वर्षभर थांबलेला किंवा राहिलेला कुलधर्म कुलाचार पूर्ण करून घेतात। या दिवशी शेतामध्ये पिकलेल्या नवीन धान्याच्या मोठीच्या आकाराच्या पेंड्या आणून आपल्या दरवाजावरती बांधल्या जातात। तसेच नवीन धान्याच्या कणसापासून बनलेले तोरण आपल्या कुलदेवी, कुलदैवत आणि ग्रामदैवत यांच्या मंदिरांमध्ये नेऊन बांधलं जातं। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हा नव्याच्या पौर्णिमेचा म्हणजेच माघ पौर्णिमेचा सण हा आपापल्या पिढ्यांनुसार चालत आलेल्या विविध परंपरा आणि पद्धतींनुसार मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। नवेची पौर्णिमा 2026 दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या माघ पौर्णिमेला नवेची पौर्णिमा असं म्हटलं जातं। ही पौर्णिमा संपूर्णपणे आपली कुलदेवी, कुलदैवत आणि त्यांचे कुळाचार यांना समर्पित आहे। हा माघ पौर्णिमा किंवा नव्याच्या पौर्णिमेचा दिवस विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये